ठाणे शहराची ओळख ही तलावांचे शहर म्हणून आहे. या तलावांचे संवर्धन आणि सुशोभीकरण करण्यासाठी राज्य सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत विविध कामं हाती घेण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपरोलकर यांनी आज पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांसमवेत शहरातील विविध तलावांची पाहणी करत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. या पाहणी दौऱ्याची सुरुवात कचराळी तलावापासून करण्यात आली. त्यानंतर सिद्धेश्वर तलाव, मखमली तलाव, ब्रह्माळा तलाव, घोसाळे तलाव, मदारडे तलाव आणि गोकुळनगर तलावांची पाहणी करण्यात आली. प्रत्येक तलाव परिसरात स्वच्छता, प्रकाश व्यवस्था, गाळ काढण्याची कामं, शौचालय सुविधा, उद्यान दुरुस्ती, सुरक्षा व्यवस्था आणि सांडपाणी व्यवस्थापन याबाबत महापौरांनी अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. तलाव परिसर अधिक स्वच्छ आणि आकर्षक करण्यासोबतच नागरिकांना सुरक्षित आणि चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर प्रशासनाचा भर असल्याचं यावेळी सांगण्यात आले. तलाव परिसरातील पर्यावरणीय संतुलन राखत विकासकामं केली जाणार असून नागरिकांच्या आरोग्य आणि पर्यटनाच्या दृष्टीनेही ही कामं महत्त्वाची मानली जात आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ठाण्यातील तलावांचे संवर्धन आणि सुशोभीकरणाचे व्यापक नियोजन करण्यात येत असल्याचे महापौर शर्मिला पिंपरोलकर यांनी सांगितले. आगामी काळात ठाण्यातील तलाव अधिक सुंदर आणि सुविधायुक्त करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले. खरं तर ठाणे शहर हे तलावांचं शहर म्हणून प्रसिद्ध आहे आणि या तलावांची जोपासना आणि सुशोभीकरण तसंच अनेक ठाणेकर नागरिक या तलावांमध्ये बाजूलाच त्याच्याच लगतच काही उद्यानं आहेत. तर नागरिकांसाठी काय सुरक्षा आणि त्यांची व्यवस्था कशी काय त्यांना चांगलं वाटेल हा पाहणी दौरा खरं तर आपण आज केलेला आहे. खरं तर ठाणे शहरामध्ये बरेच तलाव आहेत, पण आज त्यापैकी 6-7 तलावं आपण पाहणी दौऱ्यासाठी घेणार आहोत आणि आपल्या महापौर दालनामध्ये याची एक तलावांच्या रिलेटेड जेवढे अधिकारी आपले ठाणे महानगरपालिकेचे आहेत त्यांच्याशी एक बैठक करून काय काय आपल्याला चांगल्या सुविधा या ठाणे शहरातील तलावांसाठी देण्यात येतील त्या आपण नक्कीच देऊ. आज कचराळी तलाव असू देत, मखमली, सिद्धेश्वर, कोलबाड, आंबे घोसाळे, गोकुळनगर, ब्रह्माळा ह्या तलावांची आज पाहणी दौरा आपण खरं तर घेतलेला आहे. आणि या पाहणी दौऱ्यामध्ये मला असं वाटतं सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जे ज्येष्ठ लोक इथे चालण्यासाठी येतात, काही नवीन पिढी तरुण पिढी असते, तर शौचालयांची खरं तर खूप दुरावस्था आहे. तर अजून बघायला गेलं तर काही बांध तलावांचे तुटलेले आहेत. स्वच्छता पण मला वाटतं बऱ्यापैकी नाही आहे. गेली 4 वर्ष प्रशासन सगळं बघत होती, पण आज नगरसेवक, महापौर, उपमहापौर सर्व महायुतीचं सरकार आहे आणि या सरकारच्या द्वारे ठाणे शहरातली विकास कामं जोरदार होत असताना महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या पुढाकारानेच खरं तर आम्ही उतरलो आहोत रस्त्यावर. आणि रस्त्यावर जर आपला नेता काम करत आहे तर त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आपल्यालाही त्याच पद्धतीचं काम आपण करणार आहोत आणि करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. लवकरच या तलावांचं सर्वांचं संवर्धन होईल आणि चांगल्या पद्धतीचं लोकांसाठी उपलब्ध होईल. मला वाटतं हे सगळी उद्यानं आणि तलावं